गजानन तर मंदिरात जाते सकाळी सकाळी 5:30ला निघालेली होते घरातून। तर आज गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्सव सोहळा आहे, तर जरा दर्शनासाठी सकाळी 4:30ला उठले, सगळं नित्यक्रम वगैरे आटोपला, आंघोळ वगैरे केली। 5पर्यंत सगळं आवरलं, थोडीशी बाहेर पडले तर गडद असा अंधार होता। मग अर्धा तास बसून राहिले थोडा वेळ आणि 5:30ला घरातून बाहेर पडले। मला साधारणतः 20 मिनिटं लागली मला मंदिरापर्यंत जायला पायी, आणि भरपूर लोकंसुद्धा होते। सुरुवातीला थोडी भीती वाटली, कारण कॉलनीतून निघताना तुरळकच असे माणसं दिसत होती। आणि बघा रोडवर आल्या थोड्या अंतरावर चालत आल्यानंतर भरपूर अशी गर्दी दिसायला लागली। आणि बघा रात्रभर आणि 24 तास असं 2 दिवस मंदिर हे उघडच राहणार होतं, त्यामुळे भक्तांची सुद्धा खूप अलोट अशी गर्दी आलेली होती। आणि रात्रभर लोकांनी दर्शन सुद्धा घेतले आणि सकाळीच आपल्या आपल्या परतीच्या वाटेला सुद्धा लागलेले होते। बरीचशी मंडळी यायची सुद्धा बाकी होती, तर भरपूर अशी गर्दी होती। सकाळचं वातावरण खूप प्रफुल्लित प्रसन्न, चोहीकडे पेढे, प्रसाद, फुलं, परत सगळीकडे अशी झगमगाट, पूर्ण प्रकाशित झालेलं वातावरण होतं आणि वेगळ्याच अशा पॉझिटिव्ह अशी वाइब्स सुद्धा येतात। मंदिरामध्ये आले, चप्पल वगैरे आणलेली नव्हती मी, कारण ठेवायलाच 10-15 मिनटं लागेल म्हटलं तिथे। चप्पल स्टँड वगैरे सगळी अशी सुविधा केलेली आहे। तर 5 तास हे समाधी दर्शनासाठी आणि 40 मिनटं हे मुखदर्शनासाठी लागणार होते। तर घरी मुलाला ठेवलेलं आहे, त्यामुळे मग मी समाधी दर्शन न घेता श्रींचं मुखदर्शन घ्यायचं डिसिजन घेतला आणि मस्त रांगेमध्ये लागले। तर बघा वरतून किती छान असं सजलेलं मंदिर दिसतंय, गेट समोरचं आहे। त्यानंतर हा आतला गाभारा आहे, त्या साईडला दिसत आहे ती रांग आहे समाधी दर्शनासाठी, आणि मी ज्या लाईनमध्ये आहे ती आहे श्रींच्या मुखदर्शनासाठी। तर दोन्हीही साईडला दोन्ही बाजूंनी असं प्रसादाची सुद्धा व्यवस्था केलेली होती। इथे येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी जो बुंदीचा लाडू असतो, कधीकधी चकलीसुद्धा असते। तिथे आतमध्ये समाधीचं किंवा मुखदर्शन घेता वेळेला मोबाईल फोन वगैरे अलाउड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला श्रींची समाधीस्थळ मी तुम्हाला दाखवू नाही शकत। तर बघा दर्शन घेतल्यानंतर बाहेर बघा डोळ्यांना जे स्वर्गात सुद्धा सुख मिळणार नाही ते इथे मिळते। तर सगळीकडे नजर फिरवली तर आपल्या हिंदू धर्मामध्ये केळीला अत्यंत असं शुभ असं स्थान आहे, तर त्या केळींची सजावट संपूर्ण मंदिरामध्ये केलेली आहे। आपले श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा वारसा संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढे हा नेणारा वारकरी संप्रदाय प्रत्येक मंदिरामध्ये दिसत असतो। तर किती सुमधुर असा मृदुंग आणि टाळ याचा आवाज सुद्धा येतो। सकाळी आणि सायंकाळच्या वेळेला हरिपाठ,
सकाळी आणि संध्याकाळची धूप आरती भूपाळे सुद्धा होता। तर असा आपला संतांचा हा वारसा इथे सुद्धा जपला जातो। आता जे नाग मंदिर होतं, महादेव आणि नागदेवता, तिथे सर्वप्रथम गजानन महाराज तिथे आसनस्थ व्हायचे आणि नेहमी त्यांना तिथेच बसायला आवडायचं। तर चला थोडंसं मंदिराबाहेरचं सुद्धा मार्केट तुमच्यासोबत शेअर करते। गळती कितीला आहे? दोन्ही मिळून 600ला आहे। हे दोन्ही मिळून 500ला आहे। हे काय हे बी 200 रुपयाला लागलं तर हॅलो मध्ये यांना घ्यायचे आहे 150 आहे। अमरदीव दोघांना पुढे 180 आले। आकाश पर हल्ला घंटा था मोठी गडे 700 रुपयाला अर्धा किलो में दाखवा एक। मग कसं वाटलं मंदिर आणि शेगावचं मार्केट? मग कधी येत आहे शेगावला? तर नक्कीच दर्शनासाठी या। आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघा, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा।